बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. सोमाटणे टोलनाका हा अनधिकृतच म्हणून घोषित करण्यात आलाय. तर तहसीलदारांचा MSRDCला पत्र देण्यात आलंय. तर तहसीलदारांचं हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालाय. टोल विरोधी कृती समितीच्या आंदोलनाला आता यश आलंय. तर पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाका हा कायमस्वरूपी हटवण्यात यावा यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं. हा बेकायदेशीर टोलनाका बंद करण्यासाठी टोल विरोधी कृती समितीने आंदोलन पुकारलं होतं. अखेरीस त्यांच्या या आंदोलनाला यश आलंय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर हा टोलनाका आहे. तर राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2018 नुसार 60 किलोमीटरच्या आत एकच टोलनाका असावा. या महामार्गावरती मात्र सोमाटणे आणि वर्सोली असे दोन टोलनाके 31 किलोमीटरच्या अंतरातच होते. त्यामुळे सोमाटणे टोलनाका बंद करावा अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत तुषार. सोमाटणे टोलनाक्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आले. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा खरं तर इम्पॅक्ट काय, सविस्तर अपडेट. अगदी खरं आहे राखी, कारण की जी सिरीज आपण केलेली होती टोलधाड नावानं, आणि त्या सिरीजमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आपण उपस्थित केलेले होते की सरकार कुठे कुठे चुकतंय, MSRDC प्रशासन कुठे कुठे चुकतंय, त्यालाच आता दुजोरा या पत्रातनं दिला गेलेला आहे. कारण की ज्या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केलेल्या होत्या त्या मागण्यांमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं की दोन टोलनाक्यांमधलं अंतर हे 60 किलोमीटरचं असलं पाहिजे. मात्र वर्सोली आणि सोमाटणे या टोलनाक्यांमधलं अंतर हे 29.5 किलोमीटर आहे. त्यामुळे मुळातच हे टोलनाके अनधिकृत आहेत. इथून टोल वसुली केली जाऊ नये. त्याशिवाय नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर 10 किलोमीटरवरती टोलनाका असावा. मात्र सोमाटणे टोलनाका हा त्या नगरपालिकेच्या हद्दीतच आहे. बाजूने एक्सप्रेस हायवे जातोय, तेही अंतर त्यांचं फक्त 6 किलोमीटरवरती आहे. आणि त्याशिवाय आपण जी सिरीज मध्ये महत्त्वाचे मुद्दे दाखवलेले होते की कशा पद्धतीनं डंपर चालकांकडनं हप्ते घेऊन त्यांना सोडलं जातंय, तोही मुद्दा या पत्रामध्ये उपस्थित केलेला आहे की स्थानिकांना मोफत टोलचं आमिष दाखवलं जातंय. तहसीलदारांनी MSRDC प्रशासनाला हे पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत त्यांनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत त्या आक्षेपामध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं आढळून येतंय. आता मुळातच टोलनाक्यासंदर्भात कोर्टामध्ये जनहित याचिका गेलेली आहे. जनसेवा विकास समिती कोर्टात गेलेली आहे. अनेक वर्षांपासून हिअरिंग होत आहेत, मात्र त्याच्यावरती कोणताही अद्याप निर्णय आलेला नाहीये. ज्या वेळेला हे आंदोलन चालू होतं, आमरण उपोषण करण्याची घोषणा झालेली होती, त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तिथे गेलेले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं होतं. त्यानंतर त्यांचं उपोषण मागे घेण्यात आलेलं होतं. मात्र आता हा टोल नाका कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी केली जाते आहे. जे GR केंद्र सरकारनं काढलेले आहेत, राज्य सरकारनं काढलेले आहेत, त्यानुसार टोल नाक्याच्या परिसरामधल्या 4 किलोमीटर रेडियस मधल्या वाहनांना सूट दिली जाते. मात्र तीही इथे दिली जात नाही. मुळातच हा टोल नाका अनधिकृत आहे असा ते दावा करतायत. मात्र सरकारला त्याच्याकडनं, प्रशासनाकडनं, IRB कडनं महसूल गोळा करायचा आहे आणि म्हणूनच हा टोल नाका रद्द केला जात नाहीये. नवीन एक GR काढला गेला, त्या GR मध्ये टोल नाका दिला गेला. आणि अजून यामध्ये सगळ्यात मोठा गोंधळ जो सुरू आहे तो असा आहे की गावांची नावं वेगळी दाखवली गेली आहेत आणि टोल नाक्यांची नावं वेगळी दाखवली गेलेली आहेत. आणि हा एक असा सावळा गोंधळ या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठ्या पद्धतीने दिसून आलेला आहे. राखी, नक्कीच धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी. बरोबर खास महाराष्ट्रीयन पद्धतीने पाहुणचार जो आहे तो देखील अभिनेता रजनीकांत यांचा करण्यात आलेला आहे. मातोश्रीवरती स्वतः रश्मी ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची सविस्तर चर्चा देखील झालेली आहे आणि त्यानंतर आता अभिनेते रजनीकांत हे मातोश्रीवरून निघाले असल्याची माहिती मिळते. धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी. बोलूयात पुढच्या बातमीकडे. एकीकडे राज्यात बळीराजा